घरच्या गोष्टींना मोजमाप नसतं ना, हे अगदी खरंच आहे हां. जेव्हापासून म्हशीला बाळ झालंय ना, तेव्हापासून दुधाची अगदी कमीच नाही आहे, असं म्हटलं तरी चालेल. सकाळ, संध्याकाळ जेवढं पाहिजे ना, तेवढं मनसोक्त दूध ना सगळेजण खात असतात. आता रोज काय भाजी बनवायची ना, हे तर प्रत्येक बायकांना टेन्शन असतं. पण मला असं वाटतं ना, शहरापेक्षा गावच्या बायकांना जरा कमी टेन्शन असेल. कारण जरी शेतात एक फेरफटका मारून जरी आलं ना, तरी रानभाज्या काही ना काही भेटून जातात. तशीच ना चिगळची भाजी मला भेटली होती. आता हे चिगळच्या भाजीचं बनवावं काय? दररोज कांदा, मिरची टाकून ना, ते खाऊन बोर झालं होतं. तर म्हटलं चला आज नवीन काहीतरी बनवूया. तर आज ठरवलं ना, की चिगळच्या भाजीचं पिठलं बनवूयात आपण. तर त्यासाठी करायचं आहे. तर चिगळची भाजी ना, याच्यामध्ये जरा माती वगैरे ना शेतातली अडकून पडलेली असते. जसं बाकीच्या भाज्यांना जास्ती नसते, पण या चिगळच्या भाजीमध्ये ना जरा माती जास्ती असते. त्यामुळे नाही स्वच्छ धुवून घेऊन नंतर निवडून टाकायचे. यासाठी ना आता 2-3 मीडियम साईजचे ना कांदे घ्यायचे आहेत आपल्याला, ते चांगले चिरून घ्यायचे आहेत. आता इथं मिरची आणि लसूण मला बारीक करायचं होतं. पण मग काय, आता गावाकडे असल्यानं लाईटचा भरपूर प्रॉब्लेम होतो. करायला घेतलं एक आणि झाले एक, असंच होऊन जातं दररोज. काही ना काही काम वाढतच जातं. मग काय घेतली उकळी आणि त्याच्यामध्येच आता मिरची आणि लसूण बारीक करून घेतला. आता इथं ना दूध गरम झालं होतं. दुधावरती एवढी छान साई आली होती ना, आता म्हटलं याचं तूप वगैरे काहीतरी बनवून टाकावं. तोपर्यंत ना काल आईना जमलं नव्हतं, की ते उपास होत असल्यामुळे पण वारुळाला जायला काही जमलं नव्हतं. त्यामुळे ना त्या आज निघाल्या होत्या. आता इथं काय करायचं आहे, कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये कांदा वगैरे चांगला मस्त भाजून घ्यायचा आहे. आता इथे साईडला ना मी बेसन काढून ठेवलेलं. आता ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि पूर्ण चांगलं मिक्स करून पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवायचे. आता ना इथं हा जो मला पिवळा धागा बांधते, काल मी बांधला नव्हता. काल मी वारुळाला जाऊन आले, पण मी काय तो काल धागा बांधला नव्हता. म्हटलं चला आज पोरगी आली बांधायला तर बांधून टाकावा. आता हा धागा कशासाठी बनवतात हे मला तर ॲक्च्युअली माहीत नव्हतं. पण मी सकाळी ना Googleला सर्च केलं, की हा धागा बांधतात तर आपल्या भावाच्या समृद्धीसाठी. हळद ना खूप शुभ मानली जाते. त्यामुळे ना काय करतात, ते हळदीच्या पाण्यामध्ये ना हा धागा बुडवून गळ्यामध्ये बांधतात. आता काय करायचं, आपल्याला जो कांदा भाजले ना त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाची जी आपण पेस्ट केली होती ती ॲड करायची. नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचे, हळद टाकायचे, जिरे टाकायचे आणि धना पावडर टाकायची आणि चांगलं मिक्स करून ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. आता पाणी ॲड केल्यानंतर जी चिगळ होती ना ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि थोडीशी 2-3 उकळी फुटेपर्यंत ते तसं शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत चिगळची भाजी शिजत नाही ना, ते पाणी तसंच उकळू द्यायचं. नंतर जे आपण गुठळ्या फोडून ठेवलेलं होतं बेसन, ते सगळं चांगली पेस्ट करायची त्याची आणि याच्यामध्ये ॲड करायचे आणि थोडंसं 2-3 उकळी फुटेपर्यंत ना ती भाजी तशीच शिजू द्यायची. आता हे झालं पिठलं आपलं तयार. आता पिठलं म्हणलं की भाकरी पण लागणारच ना, म्हणून म्हटलं चला आता भाकरी पण करून घेऊयात आणि गरम खायला घेऊयात. आता चिगळच्या भाजीमध्ये ना उष्णता जास्ती नसते. म्हणजे ज्या लोकांच्या अंगामध्ये जास्ती उष्णता असते ना, त्या लोकांनी ना नेहमी चिगळची भाजी खावी, कारण त्या चिगळच्या भाजीमुळे ना ती उष्णता फार कमी होते. तुम्ही चिगळची भाजी कशी बनवता हे कमेंटमध्ये ऐकायला मला नक्की आवडेल. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.